नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथे आज दिनांक 23 एप्रिल रोजी पहाटे नाशिक महानगरपालिकेकडून मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत जगताप कुटुंबियाचे घर आणि दुकान बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आल्याने कुटुंब उघड्यावर आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अभ्यास बुडाला नापास झाले, मुलींना काही झालं नाही। बरं का मॅडम, लक्षात ठेवा, आम्ही कालच्या पंडितच्या अजूनही काढून घेऊन राहिलो, मुलींना काही झालं ना, माणिक जगताप यांनी आरोप केला की आम्ही गेल्या 30 ते 35 वर्षापासून येथे वास्तव्यास आहोत आणि याच ठिकाणी आमचा उदरनिर्वाह चालतो। जागेबाबत मालकाशी वाद सुरू असला तरी महानगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कारवाई केली। आमच्यावर मोठा अन्याय झाला असून आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहोत। दरम्यान सातपूर विभागीय अधिकारी कैलास आहिरे यांनी प्रशासनाची बाजू मांडताना सांगितले की सन 2022 पासून संबंधितांना अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या तरीही अतिक्रमण काढले गेले नाही, त्यामुळे ही कारवाई करावी लागली। नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल। या कारवाई दरम्यान छावा संघटनेचे करण गायकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कारवाईपूर्वी योग्य नोटीस दिली होती का असा प्रश्न उपस्थित केला। तसेच जगताप कुटुंबियाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की जरी खासगी मालमत्ता असेल तर न्यायालयाचा आदेश आवश्यक आहे। आम्ही महापालिकेला वकिलांमार्फत नोटीस पाठवली होती, मात्र त्यावर उत्तर देण्यात आले नाही। कारवाईच्या वेळी हृदयद्रावक प्रसंग पाहायला मिळाला। जगताप कुटुंबियातील लहान मुलगी एका महापालिका कर्मचाऱ्यांच्या पाया पडून विनवणी करत होती, मात्र कारवाई सुरूच ठेवण्यात आली। कडक उन्हात तापमान सुमारे 37 ते 38 अंश, कुटुंबाचा संपूर्ण संसार रस्त्यावर आल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली। तसेच या जागेवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असल्याने महापालिकेकडून कारवाईपूर्वी विधिवत पूजा करून तो पुतळा हलविण्यात आला अशी माहिती समोर आली आहे। दरम्यान ही कारवाई सातपूर विभागीय अधिकारी कैलास आहिरे, नाशिक रोड विभागीय अधिकारी डॉक्टर पद्मनाथ त्रिभुवन, सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, पश्चिम विभागाचे चंदन घुगे, तानाजी निगळ, नाशिक महानगरपालिका गाडी प्रमुख भगवान सूर्यवंशी, सुमित दिवे, शिरीष शिंदे, प्रमोद आव्हाळे, उपद्रव पथक बाबासाहेब आहेर, गोपीनाथ देशमुख, किशोर बच्चाव, भैया साळुंके, शांताराम भोर, घनश्याम कापडनीस, दोंडीराम तळप, सावळीराम बोडके, सतीश दिघे तसेच अतिक्रमण कर्मचारी उपस्थित होते। पंचशीला माणिक जगताप, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आपल्या ह्या ठिकाणी अतिक्रमणची कारवाई झालेली आहे? जवळजवळ करून टाकलं आमच्या घरावर अतिक्रमणची कारवाई झाली आहे। आम्ही इथे राहतोय 30-40 वर्षापासून। आम्ही या जागा मालकाला वारंवार पैसे देऊन त्यांनी आम्हाला जागा नावावर करून देतो अशी सांगितलं होतं, आश्वासनं दिले होते। तरी आता रस्ता झाला, मेन रोड झाला, घराजवळ पूल झाला, तो बदलून पडला आणि आता आमचं घर तोडलं त्यांनी। आम्ही 2 मुली माझ्या घेऊन आम्ही कुठे जायचं, आमचं हे सगळं त्यांनी उघड्यावर पाडलंय। त्याला 5 ते 6 लाख रुपये आम्ही दिले, ते पैसे देऊन आम्हाला 5-6 वर्षाच्या वर होऊन गेले ते साहेब। तरी त्याला आम्ही वारंवार सांगतोय आमच्या नावावर करून दे तरी तो देत नाहीये। शेवट त्यांनी अतिक्रमण अधिकाऱ्याला अर्ज देऊन आम्ही नगरपालिकेला नोटीस सुद्धा दिली, आयुक्ताला सुद्धा दिलेले अर्ज। आमचे अर्ज पूर्ण नायनाट करून आमचा अर्ज कोणाच्याही नजरेत पडत नाही तिथं गेल्यावर। आजची कारवाई झालेली, आपल्याला याची काही नोटीस देण्यात आली होती का? नाही, काहीच नाही, आम्हाला माहितीच नाही कारवाई होणार आहे, अचानक आले सर्व। यामध्ये काही कोर्टाचा आदेश होता का? मग आम्ही दिलेला आहे ना, नोटीस दिलं होतं त्यांना। हा, घर तोडण्याचा कोर्टाचा काहीच आदेश नाही। यांनी इकडं राजकीय लोकांच्या नादी लागून तोडलंय आमचं घर त्यांनी। आता तुमचं हे अतिक्रमण काढलेलं आहे, परंतु पर्यायी जागा म्हणून तुम्हाला कुठं दिलेली का? कुठंच नाही दिलेली आहे, आमचं असंच रस्त्यावर सामान ठेवून दिलं त्यांनी। आता पुढचा निर्णय काय असणार आहे आपला? आम्ही जाणार नाही इथून कुठं, जोपर्यंत आमचं काहीतरी यांनी निकाल लावल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही।
आम्ही कोर्टातून ऑर्डर आणू तेव्हाच आम्ही इथून आम्ही हलणारच नाही इथून. ही आमची जागा आहे. या संदर्भात आपण महानगरपालिका आयुक्त मॅडमला भेटणार का? भेटणार त्यांना भेटलो. काही कामाचे ते आयुक्त मॅडम. आमचा अर्ज दिला तरी त्यांनी आमच्या अर्जाची दखल घेतली नाही. आयुक्त असून काय उपयोग? त्यांना कलम माहित नाही का? आयुक्त म्हणता स्वतःला त्या. आयुक्त मॅडम कुठल्या? नाव काय? माणिक बाबू, हा कुठला परिसर आहे? शिवाजीनगर, काय सांगाल? काय सांगाल? हे आम्ही 45 वर्ष राहतो. सहकुटुंब सहपरिवार. पहिली पण होतं. हे आम्ही नंतर 5 वर्षानंतर त्यांना आहे ना जागेचे पैसे देत गेलो थोडे करून. जर तुम्हाला त्यांना 6 लाख रुपये दिले. कोणाला दिले? राजाराम पुंजा पाटील असे 6 लाख रुपये दिले. हां, थोडे करून तुम्हाला करून देऊ. आमचं आणि चांगले संबंध होते पूर्वी. म्हणजे सगळी इथली जनता सुद्धा सांगत दररोजचं जाणं येणं. ही जी कारवाई झाली आहे ही राजकीय कारवाई झालेली का? काय सांगाल? हां, ही राजकीय कारवाई झाली. कोणाच्या तरी राजकारण. हां, हे असं होऊ शकत नाही. हे अतिक्रमणमध्ये मोडत नाही. हां, आणि आम्ही 1 मिनटं. ॲक्च्युली आता नवीन GR आलेला आहे. 13 वर्ष जो माणूस राहतो ना त्याला आहे ना काढता येत नाही. आम्ही तर 45 वर्ष. ठीक आहे, आमच्याकडं काही पुरावा नाही ठेवला. शेवटी गरीब माणसाला कुठे असंच करता येईल पाटील लोक. या संदर्भात तुम्ही काय कोर्टात जाणार आहे का? हां, आम्ही कोर्टात आम्हाला दावा टाकायचा होता. पैसा अभावी त्यांच्याकडं कालावधी मागितला. आमचे नोटीसही गाळ केले. माझ्याकडे ते पेपरसुद्धा जगा. तुमच्याकडे कोण? परिवारामध्ये कोण कोण आहे? आता परिवारामध्ये 2 मुली, नवरा, बायको, भावाचं कुटुंब होतं. 4 वर्षापूर्वी दमदाटा देऊन काढून दिलं. मला एकट्याला पाडलं. दरवेळेस जानेवारी मे महिन्यात माझा सीझन येतो ना त्यावेळेस काही ना काही कोरापट करून येणार ना. माझं मीटर कट केलं होतं 2 वर्षापूर्वी. हां, त्याची मी केस टाकली. ती केस माझी. किती वर्षाच्या मुली तुम्हाला? हां, किती वर्षाच्या मुली? एक 16 वर्षाची आणि एक 13 वर्षाची मुलगी आहे. शाळा शिकते. आणि नगरपालिका 4 महिन्यापासून जसे पेपर चालू झाले तसे त्रास देते. नगरपालिकेने तुम्हाला काही नोटीस दिली का? नोटीस वगैरे काहीच नाही. आमचे उलट गेलेले त्यांना उत्तरं दिली तर ते सुद्धा त्यांनी गाळ करून टाकले. आता पुढचा निर्णय काय असणार आहे आपला? आमचा पुढचा निर्णय स्टे आणि दावा. मी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना सुद्धा लेटर त्यांच्यावर कारवाई झालेली होती. गंगापूरला PI शेख साहेब असताना मुख्यमंत्र्यांचा फॅक्स आला होता. शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर जो राजाराम पुंजा पाटील कारवाई. तुम्ही जे आहे ना या गरिबांना इतर नगरपालिका वगैरे यांच्यानुसार त्रास देऊ नका. जे काही करायचं ते न्यायालयात करा. या संदर्भात आता तुम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटणार का? हो, भेटणार. पहिलं मी आता दावा टाकणार आहे. आमचं नुकसान हे आमच्या खर्चाने केलेलं आमचं हे नुकसान हे कोण करून देणार? महापालिकेने आता ही कारवाई केलेली पर्यायी जागा म्हणून तुम्हाला कुठं दिली का? अजिबात नाही दिली. काहीच न सांगता तोंडी उत्तर फक्त काढा आम्हाला का तुमचे पेपर तयार झाले. आता तुमचा संसार हा कुठं घेऊन जाणार आता तुम्ही? आम्ही इथून जाणार नाही. मेलो तरी हरणार नाही. आयुक्ताची बदली करून दुसऱ्यांच्या नादी लागून आहे ना हे आम्हाला काढण्यात येते. मी आयुक्तांची एक तर कामावून काढून टाकीन. मी आता पूर्ण झोपडपट्ट्या बोलवणार आहे इथं. सर काय सांगाल? आज अतिक्रमणची कारवाई करण्यात आलेली आहे. 4 वर्षापासून जागेदाराचा तक्रार अर्ज होता. त्या तक्रार अर्जापासून नोटिसा काढण्यात आलेल्या आहे काउन्सिलच्या नियमानुसार. आणि नोटीसचा प्रथम आणखी नोटीसा देऊन सुद्धा त्यांनी त्या अतिक्रमण काढलेलं नाही. माननीय उपायुक्त मॅडम यांच्या आदेशान्वये आज ही कारवाई पूर्ण केलेली आहे. त्याच्यामध्ये तक्रारदारांचं असं पण म्हणणं आहे सर का बुवा हे काहीतरी राजकीय सूड घेण्यासाठीच ही आमच्यावरती कारवाई झालेली आहे. काही राजकीय सूड वगैरे काही नाही. इथे डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो होता. त्याची विधिवत पूजा करण्यात आलेली आहे. तिथे पूजा करून सगळं एकत्रित केलेली आहे. सातपूरमध्ये जर बघितलं असे अनेक अतिक्रमण आहे. त्या नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना आवाहन करतो तर तुम्ही स्वतःहून तुमचं जे अतिक्रमण असेल ते काढून घ्यावा. अन्यथा महापालिकेमध्ये काढण्यात. वृत्तसंकलन विभाग, सातपूर, नाशिक.